तेलकट, मळलेले, चिकट जर दिवे असतील ना, तर ते कशा पद्धतीने 5 मिनिटात क्लीन करायचे आहेत ना, अजिबात न घासता, अजिबात मेहनत न करता, ते आज आपण पाहणार आहोत. अशी काही जबरदस्त ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ना, ही ट्रिक तुम्हाला कुठेही पाहिली नसेल तुम्ही आणि कुठेही तुम्हाला मिळणार नाही. अशी जबरदस्त ट्रिक आहे. त्यामुळे तुम्हाला पण तुमचे तेलकट जर मळलेले, चिकट असे काळे पडलेले दिवे जर क्लीन करायचे असतील ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात स्किप करू नका, कारण मध्ये आधी मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही अजिबात मिस करू नका, अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तर पहा, कोणतीही माहिती अर्धवट ऐकली ना, तर त्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा मिळत नाही, हे तर सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मैत्रिणींनो, पहा, आपल्याकडे काही जे मळकट तेलकट दिवा असतात ना, तर ते दिवे आपण क्लीन करण्यासाठी खूप मेहनत करतो, खूप घासण्यास त्रास होतो आणि कधी कधी आपल्याला त्याचा कंटाळा देखील येतो. पहा, अशा पद्धतीने बारीक सारीक घाण अडकलेली असते, तेलकट चिकट दिवे झालेले असतात. नक्षीकाम जर असेल बारीक दिव्यांना, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप असे चिवट डाग पडतात, तेलकट डाग पडतात. त्याच्यामुळे आपल्याला ते घासण्यास सुद्धा खूप त्रास होतो. त्याच्यासाठी आपण अशी जबरदस्त ट्रिक अवलंबन करायची आहे ना, की त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे तेलकट, चिवट आणि मळकट झालेले दिवे आहेत ना, ते एका मिनिटात क्लीन करू शकता. तर मैत्रिणींनो, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे, दिवाळी असो किंवा सण उत्सव असो, दिव्यांचा आपल्याला खूप महत्त्वाचा रोल असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळी दिवे साफ करणे खूप कठीण होऊन बसते. त्याच्यामुळे आपण अशी ट्रिक पाहणार आहोत, ज्यामुळे आपले दिवे एका मिनिटात क्लीन होणार आहेत, अगदी काहीही न करता, काहीही जास्त मेहनत न करता. पण इथं कोणतीही पितांबरी घेतली नाही, कोणतीही वस्तू घेतली नाही आणि कोणतीही घासणी घेतली नाही. काहीही न करता, हात न लावता अगदी कशा पद्धतीने क्लीन करायचं आहे हे आपण पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याकडे जे काही दिवे आहेत ना, अशा पद्धतीने पूर्णपणे खोलून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये जे जे घाण अडकलेले आहे, तेलकटपण अडकलेलं आहे ना, ते पूर्णपणे निघून जाईल. त्यासाठी आपले दिवे जर अशा पद्धतीने जॉईंटिंग असतील ना, तर ते खोलून घ्यायचे आहेत. तर पहा, माझा हा पण जॉईंटिंग दिवा होता आणि हा पण जॉईंटिंग दिवा होता, पितळाचा दिवा. त्याच्यामुळे मी ते पूर्णपणे खोलून घेतलं आहे. तुमच्याकडे पण अशा पद्धतीचा असेल तर खोलून नक्की घ्या. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पहा, अजिबात स्किप करू नका. पहा, पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं तुमचे दिवे आहेत ना, त्या साईजचं पातेलं घ्या. दिवे जर तुमचे जास्त असतील ना, तर पातेलं मोठं घ्या. तर पहा, अशा पद्धतीने पातेलं आपल्याला पाऊण पातेलं ओतायचं आहे. पाणी भरपूर घ्या, पूर्णपणे दिवे आपले त्यात डुबले पाहिजेत एवढं पाणी घ्या. आणि त्यामध्ये 1 चमचा कपडे धुण्याचे पावडर म्हणजेच वॉशिंग पावडर आहे ना, ती टाकायची आहे. जी काही तुमच्याकडे कपडे धुण्याची पावडर अवेलेबल असेल, म्हणजे निरमा असेल, तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथं सोडा टाकायचा आहे, खाण्याचा सोडा, जो आपण भजी वगैरे तळताना पदार्थामध्ये टाकतो ना, तो सोडा टाकायचा आहे. किंवा बेकिंग पावडर सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. जास्त बेटर हे राहील की तुम्ही खाण्याचा सोडाच टाका. त्यानंतर आपल्याला विम लिक्विड आहे, जे भांडी घासाचं लिक्विड तुमच्याकडे जे काय असेल ना, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपले तेलकट राहिलेले दिवे असतील ना, एवढे तेवढे ते सुद्धा पूर्णपणे निघून जातील. आणि त्यानंतर आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे, अर्धा ते 1 चमचा. तुमच्याकडे जर सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबू देखील एक पिळून घेऊ शकता आणि लिंबू पिळून पूर्णपणे साल देखील ते लिंबाची त्याच्यात टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्याला छोटंसं मीठ टाकायचं आहे, बारीक मीठ. बारीक मीठ आपल्याला अर्धा ते 1 चमचा टाकायचं आहे. बारीक मीठ टाकल्यानंतर आणखी एक पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, जो तुम्ही स्किप देखील करू शकता. तर तो पदार्थ आहे चिंच. जी चिंच असते ना, आपली चिंचेची चटणी वगैरे करतो, ते चिंचेचा कोळ आपल्याला टाकायचा आहे. तर पहा, इथं चिंच टाकल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे चमच्याने मिक्स केल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगते. त्या अगोदर हे पूर्णपणे सगळं चमच्याने मिक्स करून घ्या. पूर्णपणे चमच्याने मिक्स केल्यानंतर जे काही तुमच्याकडे दिवे असतील ना, ते तुम्ही इथं घेऊ शकता. पहा, माझ्याकडे जेवढे दिवे आहेत ना, पहा पाणी इथं किती पांढरं दिसत आहे आणि नंतर कशा पद्धतीने पाणी दिसत आहे ते तुम्ही नंतर पाहू शकता. तर माझ्याकडे एवढे दिवे होते, त्याच्यामुळे मला एवढं पाणी सफिशियंट होतं. तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता आणि भांडं सुद्धा घेऊ शकता. तर पहा, याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये जर लावलं ना, तर अतिशय उत्तम, तुमचा गॅस देखील वाचणार आहे आणि ही प्रोसेस पटकन होणार आहे. माझ्याकडे एक छोटासा कुकर नव्हता, त्याच्यामुळे आता मी पातेल्यात दाखवत आहे. पूर्णपणे जेवढे दिवे आपले आहेत ना, व्यवस्थित ॲडजस्ट करून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचे आहे. पाहू शकता तुम्ही किती दिवे खराब झालेले आहेत, काळे झालेले आहेत, तेलकट झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता नंतर त्याचा चमत्कार काय होणार आहे ते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पातेलं आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती उकळाय ठेवायचं आहे. पातेलं गॅसवरती उकळाय ठेवून आपल्याला एक 5-10 मिनिटं, जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे.
पाणी उकळत आहे आणि पाण्याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता, अगोदर कसा होता आणि आता कसं झालेलं आहे. आता इथं आपण गॅस बंद करायचा आहे आणि ते पातेलं पूर्णपणे मी खाली काढून घेते. तुम्ही कुकरमध्ये देखील हे दिवे लावू शकता. पाणी टाका, सगळं पूर्णपणे जे पद्धतीने आपण केलं आहे ते पूर्णपणे सगळं टाका, त्याच्यामध्ये दिवे टाका आणि शिट्टी काढून व्यवस्थित कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरती व्यवस्थित खळखळून 10 मिनिटं उकळू द्यात. तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्या दिवे चमकलेले आहेत, निघलेले आहेत. काहीही न करता, एकदम हात न लावता व्यवस्थित पद्धतीने तयार आपले दिवे झालेले आहेत. तुम्हाला तासनतास दिवे घासण्याची किंवा कोणतं लिक्विड आणण्याची अजिबात गरज नाही. एकदम 5 ते 10 मिनिटात काहीही न करता, एकदम हात न लावता तुमचे दिवे एकदम चकाचक नव्यासारखे होणार आहेत. ह्याचा रिझल्ट तुम्ही पुढे तर पाहणारच आहोत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, टिप्ससाठी, ट्रिक्ससाठी, किचन टिप्ससाठी, क्लिनिंग टिप्ससाठी, शिवाय मोटिवेशनल व्हिडिओसाठी. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कशा पद्धतीने आपले दिवे व्यवस्थित क्लीन झालेले आहेत. हे दिवे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत, कारण की ते पाणी खराब होतं. पूर्णपणे दिवे पाहू शकता तुम्ही, पुढील मागून दाखवत आहे कशा पद्धतीने क्लीन झालेले आहे. खाच्यामध्ये घाण वगैरे जी काय आहे ना, ती सुद्धा पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि आपले तेलकट, चिकट, चिवट, काळे पडलेले, घाण झालेले दिवे एकदम नव्यासारखे चमकू लागलेले आहेत. तेही एकदम 5 ते 10 मिनिटात, काहीही न करता, एकदम हात न लावता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरू नका आणि हा उपयुक्त व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुमचे दिवे एकदम नव्यासारखे चमकू लागू शकता. तुम्ही दिवाळीला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने दिवे जर साफ केले तर तुमचं काम खूप इझी होणार आहे. पाहू शकता, पुढून मागून सगळीकडून दिवे तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने आपले दिवे एकदम नव्यासारखे चमकलेले आहेत. एकदम काळपट डाग, काळे पडलेले दिवे, तेलकट झालेले दिवे पूर्णपणे निघून गेलेले आहेत आणि एकदम त्याला चकाकी आलेली आहे. इथं एक टिप देऊ इच्छिते मैत्रिणींनो, जेव्हा आपण पितळाचे दिवे त्यामध्ये उकळवतो ना, तेव्हा थोडेसे काळपट पडतात. त्याच्यामुळे थोडीशी पितांबरी किंवा थोडंसं लिंबू तुम्ही तिथे चोळू शकता, जेणेकरून ते डाग, काळं पडलेले डाग जे आहे ना, ते निघून जाईल आणि पूर्णपणे दिवे स्वच्छ तुमचे होणार आहेत. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिक सोबत. आजच्या व्हिडिओची प्रतिक्रिया द्यायला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विसरू नका.